हाय मैत्रिणींनो, दिवाळी अगदीच जवळ आलेली आहे. म्हणजे जेमतेम 8 दिवसावरती दिवाळी आलेली आहे. दिवाळीची लगबग चालू झालेली आहे. किराणा, नवीन खरेदी, कपडे वगैरे सर्व अशी जोरात तयारी सर्वत्र चालू आहे. तर आपल्याकडे काय आहे, फराळ व्यवस्थित असेल ना तर दिवाळी आणि सर्वच गोष्टींना इंटरेस्ट असतो. तर अशा पद्धतीने कमी तेलामध्ये आपण फराळ कसा बनवायचा या रेसिपी मी तुम्हाला इथे सर्व शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. जे लोक डाईटवर आहेत किंवा अगदी कमी प्रमाणात तेलासाठी वापर करून असं हेल्दी खाणं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच यूजफुल ठरेल. तर काय करायचं आहे, हा मी एकदम परफेक्ट असा चिवडा घेऊन आलेले आहे. तर हा पहिल्यांदा मी पोह्या घेतलेल्या आहेत. 2 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. तर एकदम कमी गॅसवरती हे आपल्याला पोहे छान असं भाजून घ्यायचे आहे. जास्त फुल गॅस केलं की पोहे करपण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. ते तळायचे नाही आहेत, त्या फक्त भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये परत आपल्याला चुरमुरे टाकायचे आहे 1 वाटी, कारण पोहे आपण 2 वाटी घेतलेले आहेत आणि 1 वाटी ते अशा पद्धतीचं मी प्रमाण घेतलेलं आहे. जर तुम्हाला 2 वाटी पोहे आणि 2 वाटी चुरमुरे घालायचे असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तेही तुम्ही इथे करू शकतात. पण मी ते 2 वाटी पोहे आणि 1 वाटी चुरमुरे असे घेतलेले आहे. नंतर तुम्ही पाहू शकता मी किती कमी तेल इथं वापरले आहे. एवढ्याच तेलामध्ये आपल्याला पूर्ण चिवडा इथे बनवायचा आहे. तर आधी मी शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत, कारण शेंगदाणे मस्त कडक झाले की चिवडा आपला सादळत नाही आणि खायला पण खूप छान टेस्टी लागतात. मध्ये ते असं शेंगदाणे खायला लागले की खूप छान टेस्ट तयार होते. त्यामुळे शेंगदाणे एकदम खरपूस आणि मस्त कडक भाजून घ्यायचे आहेत. तर बारीक गॅसवरतीच आपल्याला सर्व चिवडा बनवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने छान कडक झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे अगदी कच्चे भाजायचे नाही आहेत, कारण त्यामुळे काय होतं तर चिवडा आपला सादळला जातो, म्हणजेच मऊ पडतो. शेवटपर्यंत कडक चिवडा ठेवायचा असेल तर त्यामध्ये टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित कडक करून घ्यायचं आहे. त्यामुळे इथे शेंगदाणे वगैरे सर्व आपण छान असं भाजून घेणार आहेत. नंतर मी खोबरं घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू, बदाम, मनुके सर्व काही ॲड करू शकतात. आपल्या आवडीनुसार आपल्याला या ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व घालून घ्यायचं आहे. पण मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत. फक्त मी इथं बदाम, खोबरे, शेंगदाणे, जिरी, मोहरी, कढीपत्ता असंच पदार्थ घातलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकतात. मी खोबरेही इथं छान कडक करून घेतलेलं आहे, म्हणजेच लाल झालेलं आहे. जास्त पण काळं इथं आपल्याला काही करून घ्यायचं नाही. मिडियमच गॅसवरती सर्व करायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित ते भाजल्या जाईल. तर अशा पद्धतीने मी ते कडक झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला बाकी बनवायचं आहे, कारण मी परत नंतर एकही थेंब तेल घातलेलं नाही. मिरची वगैरे टाकून घ्यायची आहे. आता इथे कढीपत्ताही घालायचा आहे. कढीपत्ता, मिरची हे आपल्याला छान कडक करून घ्यायचं आहे, कारण तेही आपल्याला नरम इथे ठेवायचं नाही आहे. त्यामुळे चिवडा आपला नरम पडतो. कुठलाच पदार्थ चिवड्यामध्ये टाकलेला तो व्यवस्थित कडक झाला आहे का नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण जर तो पदार्थ आपला नरम पडलेला असेल तर आपला चिवडा लगेच सादळला जातो. त्यामुळे व्यवस्थित छान असं कडक करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि हळद असं टाकून छान आपल्याला त्याला फोडणी घालायची आहे. फोडणी छान बसलेली असेल तर त्याची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे फोडणी व्यवस्थित आणि तडतडल्याशिवाय त्यात काहीही बाकी ॲड करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने सर्व टाकून घेऊन मी इथं हलवलं आहे. छान हलवून झाल्यानंतर आपल्याला ते लाया आणि पोहे एकत्र करायचे आहे. त्यामुळे चिवडा आपला छान कडक आणि कुरकुरीत होणार आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व हलवून घ्यायचं आहे. छान इथे कडक झालेली आहे मिरची, कढीपत्ता. तर इथे कोथिंबीर मी घातलेली नाही आहे, कारण कोथिंबीर पण आपली ओली असली की ते चिवडा आपला सादळला जातो. त्यामुळे तिथे मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. आणि अशा पद्धतीने सर्व मगाशी एकत्र केलेलं साहित्य आपल्याला घालायचं आहे. 5 ते 7 मिनटं असंच मंद गॅसवर आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि छान असं कडक करून घ्यायचं आहे. यामुळे शेवटपर्यंत आपला चिवडा मऊ पडत नाही किंवा खायलाही एकदम टेस्टी आणि कुरकुरीत राहतो. तर तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने मी सर्व ॲड केलेलं आहे. एकदम लास्टमध्ये आपल्याला त्यामध्ये नंतर मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करून झाल्यावर ते पण चवीनुसार, जास्त पण घालायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने छान आपला तयार झालेला आहे चिवडा. यावर्षी तुम्ही खूप कमी तेलामध्ये हेल्दी खाऊ शकतात, तेही अशाच पद्धतीने. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी या चॅनलवरती लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तसा मला कमेंट्समध्ये सांगा, कारण तुम्ही जे मला कमेंट्स करतात त्यावर माझा इंटरेस्ट वाढत असतो. त्यामुळे अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच परत पाहू शकतात.